जावई बापू, माझ्याच्याने एवढंच बनवायचं झाले, घ्या. हो पण हे खूप जास्त आहे. हो एवढं नाही काय. थँक्यू. जावई बापू, एक बोलू का तुमच्याशी? मला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचंय माझ्याशी. वय ना, मग माझं ऐका. तुम्ही इथं राहू नका, मी तुमच्या पाया पडते वाटलंच तर. हवं तिकडं सगळ्यांना तुमची गरज आहे, राणीला तुमची गरज आहे, आणि तुम्ही खरं तर तिथं असायला पाहिजे. जावई बापू, तुमच्या मनात काय सुरू आहे नेमकं मला सांगा तुम्ही. अहो असं काय झालंय म्हणून तुम्ही घरातनं बाहेर पडलाय आणि इथं येऊन राहताय? खरं तर मी तुम्हाला कालच सांगणार होतो, पण माझी आई तुमच्याशी ज्या प्रकारे वागली, मला तुम्हाला आणखीन त्रास नाही द्यायचा होता म्हणून नाही बोललो काही. म्हणजे नेमकं काय झालंय? त्याचं काय, माझ्याकडनं एक खूप मोठी चूक झाली आहे आणि त्यामुळे राणी आणि माझ्यामध्ये भांडण झाले. चूक? कसली चूक? हे बघा, मी तुम्हाला सध्या तरी या पलीकडे काहीच सांगू शकणार. एकदा ना बुवा सापडले ना की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. अहो पण हे बघा, प्लीज हट्ट करू ना. आणि तुम्ही सगळे आहात ना इथे, मला काही त्रास होणार नाही. जावई बापू, तुम्ही आज असं म्हणताय खरं, पण इथं असं किती दिवस राहणार तुम्ही? ताई, माझ्या चुकांची शिक्षा आहे, ती तर मला भोगावीच लागेल. आणि हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि माझी चिंता तर बिलकुल करू नका, फक्त माझ्यावर थोडा विश्वास ठेवा. राणीचं जावई बापूंचं भांडण झालंय, पण नेमकं कशावरनं झालंय? जावई बापूंनी अशी काय चूक केली ज्याच्यामुळे ते हसत हसत शिक्षा भोगायला तयार झाल्यात? झाली आहेत सगळी कामं. सगळी कामं झाली असं फक्त तुला वाटतंय, तसं काही नाहीये. चला आता स्वयंपाकाला लागा. काय बघतेस काय? एवढ्यात दमलीस? ही तर फक्त सुरुवात आहे ग. यापुढे मी तुला मिनिटा मिनिटाला नरक यातना देणार आहे. या घरची दास्ती मी तुला बनवणारच आहे, पण काहीच दिवसात तुझं डोकं ठिकाणावर राहणार नाही हेही बघणार आहे. बघतेस काय? चल स्वयंपाकाला लाग आणि सगळा स्वयंपाक तूच बनवायचा आहेस. राणी थांब.